जरांगे पाटील आपला नेता आहे. पक्ष फिक्ष गेला गाढवाच्या कांडीत, नेता पिता गेला उडत. आज मराठा म्हणून आपण उभा आहे, मराठा म्हणूनच चालायचं. कुणी सुद्धा गडबड करायची नाही. माणसं मिली तर मरू द्या, भावकीतली कुत्री पाळली असली तर त्याला खाऊ द्या तिथं, पण उचलायला जायचं नाही. पण इथनं व्हालाचं नाही. प्रशासनाला विनंती आहे परत एक बार, कलेक्टर येऊ द्या नाही तर तहसीलदार येऊ द्या, उभं कोण तर महसूल मधलं भ्रष्टाचारी अधिकारी पाठवलं नाही, आम्हाला तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला लावता. मराठ्यांना सांगून ठेवतो आजपासून अजिबात प्रचाराला जायचं नाही कोणाच्या, अजिबात सभेला गर्दी करायची नाही कोणाच्या. आपले जाताना आपले पोरं मोठं करायचं बघा. माझे हात जोडून तुम्हाला मी तळतळीने सांगतो, हो मी पूर्ण आयुष्यात या जातीसाठी दिलंय. माझ्या जातीसाठी मराठी तयारी, तुमचं लेकरं मोठं करायसाठी. हां, यांचे लेकरं मोठं करायसाठी मराठीने लढायचं नाही आता अजिबात. कोणी उमेदवार द्यावं द्या, मी तुम्ही त्याच्याकडून कामं नका करून घेऊ. मला त्यांनी काम नाही सांगितल्यावर ऐकल्यावर मला विचारायला मी कोणत्या जातीचा उमेदवार देऊ तो मराठ्यांनी ह्यावेळेस निवडून द्यायचा. राखीवचे सगळे सीटं मराठ्यांनी यावेळेस निवडून द्यायची, पण आपण सांगितलेले आपल्या विचाराची पुरे. कारण प्रत्येक जागेवर 1,90,000 70,000 आपण आहेत. निर्णायक मतदान आपलं आहे. जो राखीवचा आपल्या बाजूनं राहील त्याला निवडून द्यायचं मराठ्यांनी. आणि जिथं जिथं सीटं देईल, किती देईन मला माहीत नाही, ते पुरेचे पुरे निघले पाहिजे. जशा ताकदीनं पाडले आणि ताकद दाखवली मराठ्यांनी, तशा निवडून आणून ताकद दाखायची मराठ्यांनी एवढ्या वेळेस. बघा 5 वर्षात शेतकऱ्यांचे गरिबाचे प्रश्न कसे सुटत नाहीत मी बघतो. काळजी करू नका तुम्ही. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटचं